नमस्कार, मी सावित्री बोलते. होय, तीच सावित्री, सावित्रीबाई फुले. कधी काळी जिच्या हातातलं पुस्तक पाहून लोकांना चीड यायची, आज त्याच पुस्तकांनी लाखो मुलींचं भविष्य उज्ज्वल केलं आहे. कधी कधी मी विचार करते, आज जर मी तुमच्यात उभी असती तर मी तुम्हाला काय सांगितलं असतं. आज मी तुम्हाला एकच सांगणार, युग बदललं, काळ बदलला, पण शिक्षणाचं महत्त्व कधीच कमी झालं नाही. मी जेव्हा पहिल्या दिवशी शाळेत शिकवायला गेली तेव्हा लोकांनी माझ्यावर दगडं फेकली, अपमान केला, पण मी थांबली का? एक क्षणही नाही. कारण मला माहिती होते की अज्ञानाचा अंधार दूर करायचा असेल तर शिक्षणाचा दिवा पेटवणं आवश्यक आहे. आज मी तुमच्यासमोर उभी आहे, आजच्या युगाची सावित्री बनून. मोबाईल आहे, इंटरनेट आहे, मोठ्या शाळा आहेत, परंतु अजूनही एका गोष्टीची कमतरता आहे, ती म्हणजे स्वतःला बदलण्याची जिद्द. आजही अनेक मुली स्वप्न पाहायला घाबरतात. आजही काही जण चुकीच्या वाटेवर जातात. आजही समाजात भेदभाव, विषमता, मत्सर दिसतो. म्हणूनच मी सांगायला आले, शिका, पण फक्त पुस्तकासाठी नाही. शिका, पण फक्त पुस्तकासाठी नाही. शिका स्वतःला उभं करण्यासाठी. शिका समाज बदलण्यासाठी. मी सावित्री. माझ्या काळात मी जीव धोक्यात घालून मुलींना शिक्षण दिलं. आज तुम्हाला त्या त्यागाची किंमत जपायची आहे. मी सावित्री आजही बोलते आणि तुम्हाला सांगते, शिका, पुढे जा आणि इतरांनाही घेऊन जा. हे पुस्तक केवळ पुस्तक नाही. हे पुस्तक केवळ पुस्तक नाही, प्रत्येक मुलीचं भविष्य आहे. हे स्वप्न आहे, हे स्वाभिमान आहे. जय सावित्रीबाई फुले, जय बालिका दिन, जय समता, जय शिक्षण. धन्यवाद.